जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा. नमस्कार, कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामदेव पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत उमरगा तालुक्यातील एक शेवटचं गाव, म्हणजे कर्नाटक सीमेवर वसलेलं एक शेवटचं गाव, आलूर जिल्हा परिषद गटातील वडनाळवाडी या गावामध्ये, या गावातील एक शेतकरी रफिक साहेबलाल बाग यांच्या शेतामध्ये आज दुपारी 12च्या दरम्यान एक अशी घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये शेतातील जे काही ज्वारी कडबा असेल, भुस्सा असेल, धान्य असतील व त्याचबरोबर एक गीर गाय व धान्याचा साठा हा जळून खाक झालेला आहे. आणि त्याबाबत आज आपण स्पॉट बातमीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांशी बातचीत करूया. आपल्यासोबत शेतकरी आहेत. आज दुपारी ही घटना घडलेली आहे. नेमकं ही घटना कशामुळे घडली, काय घडली, काय अंदाज? हे घटना काय समजलं नाही आम्हाला कशामुळे घडलंय, पण आम्ही जेव्हा 2 वाजता आलो होतो तोपर्यंत सगळीकडे आग पेटलं होतं. आग पेटून तिथं कडबा झालं, नंतर ते भुस्सा झालं, पूर्ण शेड पण झालं, एक गिर गाय होते, कालवड होतं ते पण पळून गेलं, धान्य पण झालं भरपूर आमचं. एक 50 पोतभर धान्य झालं, 15 पोतं गहू होतं आणि 15 पोतं ज्वारी होतं आणि हरभरा होतं एक 15 पोतं आणि 5 पोतं अजून तूर होतं. सगळं जळून खाक झालं. एक 1500 कडबा होतं, 1500 फूट, आणि एक भुस्सा होतं तिथं, आणि पाईप सुटे सगळं शेतात ठेवलं होतं. मी रब्बीचं होतं ना, पाणी वगैरे झाल्यानंतर पण इथं ठेवलं होतं मी, ते पूर्ण जाऊन खाक झालं. बैलगाडी पण जळून खाक झालं. म्हणजे अंदाजित किती? अंदाजित 5 लाख रुपयाचं नुकसान झालंय. पण नेमकं हे जे आग लागली, म्हणजे दुपारी 12च्या आसपास आग लागलेली आहे, हो. तर तुम्हाला केव्हा कळालं हे घटना? आम्हाला 12:30 वाजल्याच्या आसपास, 12:30 वाजल्याच्या आसपास आम्हाला समजलं की सांगितलं शेतकरीत आग लागले म्हणून. फक्त तो माझा मित्र होता शेतकरी, तो इथं पळत आला, तो एकटाच होता, तोपर्यंत त्याला आग कंट्रोल झालं नाही, मग सगळीकडे पसरलं. म्हणजे आता फक्त एक गीर गाय हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ते गीर गाय आहे. जवळपास अंदाजित रक्कम 60,000 ते 70,000 रुपयाचं गीर गाय आणि जळून खाक झालेला आहे. व त्याचबरोबर हा कोटा आहे, हा कोटाचाच परिसर आहे पूर्ण. हा जो परिसर पाहता, एकर कोटा आहे, त्या ठिकाणी एक कोटा होता जनावर बांधण्याचा, त्या ठिकाणी कडबा व भुस्सा होता जनावरांसाठी चारा म्हणून. तर जवळपास 1500 कडबा आणि भुस्सा व त्याचबरोबर एक 60-70,000 रुपये किमतीचा गीर गाय, आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही पाईप्स पण, प्लास्टिक पाईप्स पण होते, व 15 पोते ज्वारी, 15 पोते हरभरा, त्याच 15 पोते गहू, आणि अधिक किमतीचे ताटपत्र्या, म्हणजे जवळपास एक 7-8 ताटपत्र्या, म्हणजे जे रास करण्यासाठी जे वस्तू लागतात ते ताटपत्र्या पण या कोट्यामध्ये होतं. दुपारी लागलेले 12 वाजता आग तुम्ही आज पाहू शकता की हे आज पण, आता पण हे आग जो आहे दुपारी 12 वाजता जो लागलेला आग आहे,
आज आता आपण तो पेट घेत आहे. म्हणजे दुपारी 12 वाजता लागलेल्या आगीत जवळपास ह्या शेतकऱ्याचा म्हणजे रफिक साहेबलाल बाग यांच्या शेतातील जवळपास 4 ते 5 लाख रुपये किमतीचा नुकसान झालेलं आहे आणि आगीत भस्मसात झालेला आहे. तर करमदंड मराठीवरच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याशी बातचीत करत आहोत. आता कोणी पंचनाम्यासाठी कोणी येऊन गेलं का? सध्यापर्यंत तर कोणी आलं नाही. माझं एक विनंती आहे तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर प्रांत अधिकारी त्यांनी येऊन तात्काळ पंचनामा करून घ्यावं. हा. आणि स्थानिक आमदार प्रवीण स्वामी आणि शिवसेना उपनेते अमृत चौगुले यांनी या शेतकऱ्याला मदत करावं अशी मी विनंती करतो. पोलीस प्रशासन वगैरे आलं होतं? पोलीस प्रशासन आला होता, समजा लगेच केलं. त्यांनी नोंद घेतलं? हो, नोंद म्हणजे घेतलं. पंचनामा केला. हो, पंचनामा केला. महसूल कर्मचारी कोणी आला? महसूल खात्यातून सध्यापर्यंत कोणी आलं नाही. तुम्ही संपर्क साधला त्यांना? हा, संपर्क करण्यात आला त्यांना. हा. तेव्हा कोणाला संपर्क करण्यात केला आला, होता? त्यांनी म्हटले मीटिंग मध्ये आहे म्हणून सांगितलं. कोणाला संपर्क केलेला होता? तलाठी साहेबांनी केला तलाठी होता. साहेब, वर्णाळवाडीचे. हो हो. तर वर्णाळवाडीच्या तलाठी साहेबांना येथील शेतकऱ्यांनी संपर्क केलेला आहे, परंतु अद्याप महसूल खात्याकडून पंचनामा झालेला नाही. मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने पंचनामा झालेला आहे व येथील शेतकरी म्हणजे रफिक साहेबलाल बाग म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातून म्हणजे शेतामध्ये काबाड कष्ट करून जे पिकवलेले जे धान्य आहे, जो कोठार इथे याच ठिकाणी ठेवण्यात आलेला होता, तो धान्य, त्याचबरोबर एक 60-70 हजार रुपयाची गाय, असे जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की स्थानिक आमदार प्रवीण स्वामी व तहसीलदार यामध्ये लक्ष देऊन शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केलेली आहे. करमदंड मराठीवरचे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मतंड, लढा सत्याचा.